सुरुवात एक तर विजयजींना मला घ्यायचं नव्हतंच, कारण मी आधी सिनेमे केले होते. त्यांना नवीन नायिका हवी होती किंवा भाग्यश्री पटवर्धन, म्हणजे ते समोर आहेत. म्हणजे त्यांनी प्रयत्नही केला होता खूप दिवस. आणि पितांबर काळे आणि NS वैद्य, बरोबर मी सांगते, एकसारखे सांगत होते, तुम्ही एकदा अलकाला भेटा, अलकाला घ्या, असं ते सांगत होते. तर विजयजींना एक तर नवीन चेहरा हवा होता, नवीन मुलींचे ऑडिशन घेत होते ते, मला तेही समजलं होतं. पण एकदा त्यांच्या सांगण्यामुळे विजयजींनी मला भेटायला बोलवलं. पण मी त्यावेळी त्याच्या चौपट मानधन घेत होते, तिथे 1/4 होतं बाहेरचं साडीला. म्हटलं नाही विजयजी, मला नाही जमणार करून मी निघाले. आणि मला पितांबर काळेंनी बाहेर थांबवलं, अलका तू हा मूर्खपणा करतेस, ही चूक करतेस मोठी, हे पिक्चर खूप वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि तुझा एकदम हा टर्निंग पॉइंट असणार आहे. काय माहिती त्यांना तो कॉन्फिडन्स होता, जसा विजयजींना होता तसाच पितांबर काळेंना होता, कारण ते एकत्र रोज लिखाणासाठी स्क्रिप्टवर वगैरे बसत असतील. मग म्हणाले, तू हा सिनेमा माझ्या शब्दासाठी कर, तू विजय कोणकेंवर विश्वास ठेव आणि काम कर. माझी विजयजींची पहिलीच ओळख होती त्यावेळी. आणि खरंच मी त्यांच्या शब्दाखातर परत आत आले आणि मी तो साईन केला. त्यानंतर आमचं विजयजींच्या घरी फोटोशूट झालं, सगळं झालं आणि मग शूटला सुरुवात झाली.